नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. राजुरी बेल्ला गटामध्ये आपण आलो आहेत आणि माझ्यासोबत उच्च शिक्षित उमेदवार आहेत. स्नेहलताई वल्लभ शेळके. राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला वाटतं त्यांची ही दुसरी टर्म आहे. म्हणजे अगोदर त्या 2012 ते 17 या कालावधीमध्ये या गटामधून जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहे. म्हणजे प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न आहे. ताई नमस्कार. नमस्कार सर. आणि आता ही दुसरी टर्म. हो, दुसरी वेळ. तुमचं शिक्षण कुठं झालं, कितवीपर्यंत झालं याबद्दल जरा थोडक्यात माहिती द्याल? मी BSc MCM MBA आहे. BSc माझं आळा कॉलेजलाच झालेलं आहे. त्याच्यानंतर MC मी पुण्यात 2 वर्ष केलं आणि MBA आपला समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये जेव्हा कोर्स आपण घेतला, चालू केला याच्यामध्ये आपण समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये माझं MBA HR मध्ये झालेलं आहे. आता तुम्ही काय करताय? मी आता समर्थ शैक्षणिक संकुलाचंच कामकाज त्या ठिकाणी पाहते. उच्च शिक्षित असल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते ज्या काही मॅनेजमेंट संदर्भात ज्या काही अडचणी असतील, म्हणजे समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये समर्थ गुरुकुल देखील छोट्या मुलांची शाळा आहे. तर त्याच्यावरती उद्याची पिढी घडवायची असेल तर आजपासूनच त्यांना छोट्या वयापासूनच त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि संस्कार त्यांच्यावरती घडवले पाहिजेत, या दृष्टीने मी त्या ठिकाणी जास्त लक्ष देत असते. आता अगोदर 2012 ते 2017 या कालावधी तुम्ही जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहात. कसा कालावधी गेला? त्या काळामध्ये काय काय कामं केली? थोडक्यात माहिती द्या. 2012 ते 17 या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे राजुरी बेल्ले मतदारसंघाने मला साथ दिली आणि जिल्हा परिषदेत मी निवडून गेले. उच्च शिक्षित सदस्य म्हणून त्या ठिकाणी मला गौरवण्यात आलं आणि सर्व तत्कालीन पदाधिकाऱ्यांची अशी इच्छा होती की मी शिक्षण समितीत काम करावं, जेणेकरून समर्थ शैक्षणिक संकुलाला देखील त्याचा फायदा होईल. पण ज्या मतदारसंघाने आपल्याला निवडून दिलं तो राजुरी बेल्ले मतदारसंघ आणि पठार जर भाग बघितला तर भौगोलिकदृष्ट्या दुष्काळजन्य परिस्थिती तिथे कायम असते. अवर्षणप्रवण भाग असल्यामुळे पाण्याची कमतरता असते. मग ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी किंवा त्यांचा विचार लक्षात घेता जलसंधारण कमिटीचे सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं आणि जलसंधारणाचा 10 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मतदारसंघामध्ये आणला. त्याच्याबरोबर बाकीचेही मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, समाज कल्याण विभाग असेल, कृषी विभाग असेल, महिला बालकल्याण विभाग असेल, या सर्व विभागांमार्फत प्रत्येक जिल्हा परिषदेच्या हेडमधून जास्तीत जास्त विकास निधी आणि जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाची योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास 25 कोटी रुपयांची कामं त्या ठिकाणी मी केलीत. आणि जिल्हा परिषद सदस्याबरोबर ती स्वर्गीय अजितदादांनी मला त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचं देखील सदस्यत्व दिलं होतं. म्हणजे DPDCचं मी देखील सदस्यत्व मी त्या ठिकाणी मला मिळालेलं होतं आणि त्या मार्फत देखील चांगल्या प्रकारचे कामं मतदारसंघामध्ये झाले. तुम्ही त्या जलसंपदा ना जलसंधारण कमिटीमध्ये मेंबर होतात. तुम्ही म्हणले काही कोटी रुपयाचा निधी आणला त्या अवर्षणग्रस्त भागासाठी. त्यातून कुठं कामं झाली, काय झाली, त्याचा आता लाभ होतोय का? हो, खूप चांगल्या प्रकारचा लाभ होतोय. राजुरी बेल्हे मतदारसंघामध्ये जे आहे ते 42 जलसंधारणाची कामं झाली. मग त्याच्यामध्ये सिमेंट बंधारे असतील, काही त्याच्यामध्ये केटीवेर असतील, त्याच्यानंतर नाला खोलीकरणाची कामं असतील, ही कामं प्रामुख्याने झालेली आहे. अनेक आज राजुरीपासून जर बघितलं तर प्रत्येक गावात म्हणजे फक्त आणि शिंदेवाडी, नळवणे ह्या भागामध्ये जास्त, त्या ठिकाणी शिंदेवाडी तर खूप जास्त कामं झालेली आहे जलसंधारणाची, कारण भौगोलिकदृष्ट्या विस्तार शिंदेवाडीचा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये मग पाण्याची त्या ठिकाणी एकमेकाला पाणी लागलं पाहिजे ह्या दृष्टीने साखळी बंधारे आम्ही त्या ठिकाणी केले आणि चांगल्या प्रकारची कामं जी आहेत ती या केटीवेअर वगैरे हीच कामं जी आहेत ती अगदी राजुरीपासून शिंदेवाडीपर्यंत आणि इकडे साकोरी, मंगरुळी ह्या भागात देखील ही जलसंधारणाची कामं आपण केलेली आहेत. अजून काही विशेष कामं काही थोडक्यात सांगता येतील? 4-5 कामं. हो, खूप शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या शाळा ज्या आहेत त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात, म्हणजे भौतिकदृष्ट्या देखील आणि टेक्नोसॅव्ही आज जग आहे त्याच्यामुळे टेक्निकल एज्युकेशन देखील मुलांना भेटलं पाहिजे. यासाठी आपण संगणक लॅबची त्यावेळी योजना होती जिल्हा परिषदेमध्ये. मग आज गव्हाळीमळ्याची शाळा एक आहे राजुरी गावामधली, त्याच्यानंतर बेल्ह्यामधली ढगीमळ्याची एक शाळा आहे आणि गुळुंचवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. ह्या शाळा बघायला आजही शिष्टमंडळ त्या ठिकाणी पुण्यावरून येतात. एवढं चांगल्या पद्धतीचं काम आपण, मग त्याच्यामध्ये भौतिक सुविधांनी म्हणजे संगणक लॅब आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रयोगशाळांची त्या ठिकाणी योजना होती ती देखील आपण त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतर किचन शेड असेल, स्वच्छतागृह असेल, संरक्षक भिंत असेल, ह्या दृष्टीनं अगदी म्हणजे तिथल्याही लोकांनी खूप चांगल्या प्रकारचा आज आमची गव्हाळीच्या शाळेला आवटी मंडळी जी आहेत, जी भावकी आहेत, त्यांनी देखील अत्यंत चांगल्या प्रकारचं तिथं ढगीमाळ्याच्या शाळेला देखील त्यांनी आवटी मंडळींनी त्या
त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि गुळुंजवाड्याच्या शाळेला एम्पथी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या चांगल्या प्रकारच्या भौतिक सुखसुविधांनी पूर्ण शाळा बांधाव्यात यासाठी आपण ती चांगली कामं केली. त्याच्यानंतर PSCच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाले त्यावेळी आमच्या गावची म्हणजे राजुरी गाव असेल आणि बेल्ला PSC ह्या 2 PSC आपल्या त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची OPD त्यावेळी 25 ते 30 असायची. कारण सर्वसामान्य जनता जी आहे ती प्रामुख्याने जी आहे ती PSCवरती अवलंबून असते आरोग्याच्या बाबतीमध्ये. पण त्यावेळी PSCमध्ये पूर्ण क्षमतेने स्टाफ नव्हता. मग जेव्हा निवडून गेले त्यानंतर पहिली कामं जी आहेत ती पूर्ण क्षमतेने स्टाफ त्या ठिकाणी भरला, पूर्ण क्षमतेने औषधांचा पुरवठा देखील त्या ठिकाणी केला आणि चांगल्या प्रकारचं रुग्ण कल्याण समितीच्या मार्फत त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्र घेऊन चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्याच्यामुळे 25 ते 30 असणारी OPD जी आहे ती 150 पर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे अशी लक्षवेधी कामं जी आहेत ती त्या ठिकाणी आपण केलेली आहेत. अनेक कृषीच्या असतील किंवा मग महिला बालकल्याणच्या ज्या योजना होत्या तत्कालीन वैयक्तिक लाभाच्या त्या योजना देखील तुम्ही म्हणाल तर पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन असेल, कडबाकुट्टी असेल, पाईप असतील, त्याच्यानंतर ताडपत्री असेल, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल यांची देखील आपण कामं केली. अनेक रस्त्यांची कामं देखील आपण त्या ठिकाणी मजबूतीकरण आणि बळकटीकरणासाठी आपण कामं केली, रस्ते बांधणी केली. त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, उंच खडक, नळवणे, पेमदरा या ठिकाणी आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत त्या ठिकाणी बांधलं. उपकेंद्र देखील जे आहे ते 2 ठिकाणी नळवणे आणि उंच खडक त्या ठिकाणी बांधलेले आहेत आपण. म्हणजे अशी कामं जी आहेत ती सर्व त्या ठिकाणी जे हेड होते त्या हेडमधून जेवढ्या योजना जास्तीत जास्त पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये आणता येतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सर्वसमावेशक कामं आपल्या माध्यमातून झाली असं तुम्ही म्हणताय, परंतु आता कोणती विकास कामं बाकी आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा आता निवडणूक लढवायची? तर आता आपण ऐकतोय की आनेपठा भाग अजूनही त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग आहे. अजूनही काही सिमेंट बंधारे असतील किंवा अजूनही म्हणजे चिलेवाडीचं आपण ऐकतोय की पाण्याची बऱ्याच दिवसांपासून ते कामाची पाठपुरावा चालू आहे. पण पठाराचा खरोखर तात्पुरती उपाययोजना न करता शाश्वत कामांवरती आपल्याला जास्त भर मी त्यावेळी देखील दिला होता. कारण आज बघितलं की टँकर फक्त तिथे देणं गरजेचं नाही, तर शाश्वत काही उपाययोजना झाल्या तर पाण्याचा प्रश्न सोडवता येईल. त्याच्यामुळं मग ती कामं दृष्टिक्षेपात आहेत. कारण मी आजही जेव्हा जाते त्यावेळी ती कामं म्हणजे अजूनही त्या ठिकाणी बंधारे होणं गरजेचं आहे. अजूनही काही स्पॉट आहेत ते शोधून आपण त्या ठिकाणी ती बंधाऱ्यांची कामं करू शकतो. त्याच्यानंतर आज मी जेव्हा कारण 2012 ते 17 या कालावधीमध्ये काही ठिकाणी वस्ती अजिबात नव्हती, पण आता रहदारी वाढलेली आहे, वस्ती त्या ठिकाणी झालेली आहे. मग राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये जे आहे ते सर्वसामान्य म्हणजे आपण बघितलं तर सर्व ग्रामस्थ जी आहेत ती त्या ठिकाणी शेती आणि दुग्ध व्यवसाय याच्यावरती अवलंबून त्यांची उपजीविका आहे. तर त्याच्या दृष्टीनं जे आहे ते मालाचे ने-आण करण्यासाठी किंवा दैनंदिन वाहतुकीसाठी रस्ते खूप मोठ्या प्रमाणात आज खूप गरज भासते आहे. खूप लोकांनी रस्त्यांच्या त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर ती रस्त्यांची देखील मागणी आपल्याला त्या ठिकाणी रस्त्यांचं जाळं विणायचं आहे. बळकटीकरण आणि रस्ते बांधणी याच्यावरती देखील आपला फोकस राहणार आहे. आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील आजही काही अंगणवाडी त्या ठिकाणी अंगणवाड्यांच्या देखील मागण्या मला इथे बेल्ह्यामध्ये करून वस्तीवरती आलेली आहे. त्याच्यानंतर शिंदेवाडी, नळवणे ह्या ठिकाणी देखील जे आहे ते अंगणवाडीची मागणी आहे ती देखील अंगणवाडीच्या मागण्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना देखील भौतिक सुविधा आणि आणखी चांगल्या प्रकारे बाकीच्या शाळांना देखील ज्या उर्वरित शाळा आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी द्यायच्यात. अशी अनेक कामं दृष्टिक्षेपात आहेत. उपकेंद्रांची आणि PSC आणि BLA PSCमध्ये एक घाट येतो पूर्ण तिथून म्हणजे अगदी शिंदेवाडी पासून येताना त्या ठिकाणी बेल्लापर्यंत येताना काही मध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे आण्याला PSCचा आम्ही त्यावेळीपासूनच त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो. त्याला यश आलं तर ते देखील आपल्याला काम करायचं आहे. ही जी निवडणूक जर पाहिली आपण, विकास कामं किंवा विकासाच्या मुद्द्यावर जी लढाई होते तसं न होता वेगवेगळ्या कामामुळं किंवा वेगळ्याच दिशेने ही निवडणूक चालली असं वाटतंय. हो, खूपच म्हणजे अपेक्षित नाही आहे खरं तर असं. कारण राजकारण करताना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि विकास मुद्द्यांवरतीच केलं पाहिजे असं आमचं मत आहे. पण विरोधक म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन त्या ठिकाणी जे आहे ते समोरच्या म्हणजे ज्या विकास मुद्द्यांवरती लढाई लढली पाहिजे किंवा त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे ते न करता फक्त शेळके फॅमिली आणि शेळके कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात याच्यावरती म्हणजे पूर्ण आमच्यावरतीच त्या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे असं वाटतं समोरच्यांचं. बाकीचं विजन आणि विकास कामं ही मला कुठेच दिसत नाहीत असं माझं म्हणणं आहे. तुमच्याबाबत सातत्याने एक म्हणजे नॅरेटिव्ह किंवा संदेश एक सारखं बोलून पसरवला जातो, म्हणजे
ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे आणि आता जनशक्ती विजय होणार आहे. नक्की काय आहे तुमच्याकडं? धन जास्त आहे, जन नाही आहे, नक्की काय आहे? आता ते म्हणणाऱ्यांचंच काय विजन आहे आणि कशावरून ते म्हणतायत मला त्याची कल्पना नाही. कारण मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून, त्या ठिकाणी माझे वडील देखील शेतकरी कुटुंबातून आणि शिक्षकांची मी मुलगी आहे. मी या ठिकाणी जेव्हा लग्न होऊन शेळके कुटुंबामध्ये आले, ते देखील अत्यंत ग्राउंड लेवलवरती काम करणारी माणसं आहेत. त्यांचा आदर्श अनेक जण घेतात आणि माझ्या सासूबाई टेलरिंग काम करत होत्या. सासरे देखील त्या ठिकाणी जे आहे ते म्हणजे मोटर वगैरे सेट म्हणजे त्या ठिकाणी करत होते. म्हणजे असं वाइंडिंगची कामं जे आहेत ती त्या ठिकाणी करत होते. म्हणजे अत्यंत आम्ही म्हणजे आम्ही विसरलो नाही. जरी मोठे झालो, आज आम्ही आमच्या हिमतीच्या, आमच्या कष्टाच्या जोरावरती आणि आमच्या दूरदृष्टीच्या जोरावरती, अभ्यासूपणाच्या जोरावरती समर्थ शैक्षणिक संकुल ही आमची संस्था जी आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते करत असताना अनेक लोक आम्हाला जोडले गेलेले आहेत. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालं किंवा अनेक कुटुंबाच्या सुखदुःखांमध्ये माझे सासरे जे आहेत माऊली शेठ शेळके, हे गेल्या अनेक वर्षांपासून राजुरी गावामध्ये त्या ठिकाणचं सरपंचपद, उपसरपंचपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आमचं सर्वांचं त्या ठिकाणी नातं जोडलेलं आहे. इथं आलो तेव्हा कुठलेच त्या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण झालेलं आहे. आधी काय नव्हतं, आधी काही साधं कुटुंब होतं. साधं कुटुंब होतं. मी सांगितलं, कसं होतं? घर मी लग्न होऊन आले तेव्हा इथे एक चाळ होती. त्या चाळीमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहत होतो. माझं लग्न झालं तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग त्यावेळी पॉलिटेक्निक कॉलेज होतं आपलं, फक्त डिप्लोमाचं कॉलेज होतं. आणि त्याच्यानंतर मग एक आपण त्या ठिकाणी संस्था ज्या आहेत त्या वाढवत गेलेलो आहे. आणि कामं करताना म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे तळागाळाच्या समाजाबरोबर त्या ठिकाणी सुखदुःखात राहिल्यामुळे लोकांची एक नाळ जोडलेली आहे. कारण अनेक वर्षांपासून, गेले 40 ते 45 वर्षांपासून आमचं राजुरी गावामध्ये वास्तव्य आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जण जो आहे तो त्या ठिकाणी, माझे सासरे असतील, माझ्या आजी सासू त्या ठिकाणी त्या काळामध्ये सुईणीचं काम करत होत्या. म्हणजे अनेक लोक त्यांना ओळखतात आणि त्याच्यामुळे लोकांची नाळ आमच्याशी जोडली. शेतकरी हुंडेकरी व्यवसाय होता भाऊंचा, त्यावेळी हुंडेकरीचा व्यवसाय ते करत होते. त्याच्यामुळे अनेक कुटुंबांशी आपला संपर्क आहे आणि एकदम घरातल्यासारखे रिलेशन्स आहेत. आणि जरी आम्ही आज याच्यापर्यंत म्हणजे स्तरावरती असलो तरी आमची पाय जे आहे ते जमिनीवरतीच आहेत. कोणालाही काही विचारलं किंवा समोरचे आम्हाला अनेक जण सांगतात की म्हणजे हा जो उमेदवार आहे तो अत्यंत अगदी तळागाळातल्या कुठेही गेलं तर आम्ही लगेच जमिनीवरती बसूनच त्या ठिकाणी असतो. आम्हाला कुठलीही त्याची कधी कसलाही दिखावा नाही, कसले. आज तुम्ही समोरच्या तर आमच्यात जरी तुलना केली तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक म्हणजे खरी परिस्थिती काय आहे ती आमच्या पक्षाची असेल किंवा माझ्या कुटुंबाची अशी शिकवण आहे की आपण स्वतःवरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. समोरच्यांवरती आपण त्या ठिकाणी बोलणं मला तरी संयुक्तिक वाटत नाही. कारण आम्ही जे आमच्यावरती आरोप जे केले जात आहेत की आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आमच्या काय त्यांचा व्यवसाय कुठला आहे याच्यावरती आम्ही बोलतोय. तुम्ही कुठल्याही आजपर्यंतच्या सगळ्या काय म्हणतो याला, बाईट्स बघा किंवा ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत विरोधकांच्या त्या बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आमच्या तर मुलाखती आम्ही दिलेल्याच नाहीत अजूनपर्यंत, आम्ही सुरुवातच केली नव्हती. पण ज्या विरोधकांनी मुलाखती घेतल्या त्या फक्त आमच्यावरती बदनामी करण्यासाठी घेतलेल्या आहेत. समोरच्यांचं आम्ही कधी नावही घेतलं नाही, आम्हाला कधी त्यांचा काय धंदा आहे तेही माहिती नाही आणि त्याच्यामध्ये कुठं येतो धंदा आहे तेही माहिती नाही काहीच. त्याच्यामुळे ही हा आरोप जो आमच्यावर केला जातोय हा अत्यंत बिनबुडाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे आमच्या व्यवसायावर गदा तुम्ही आणताय. कशा काय त्यांचा जो व्यवसाय त्याच्यावर गदा तुम्ही आणताय. मी तेच सांगितलं लोकांना ना, हाताशी धरून व्यवसायच माहिती नाही. तुम्ही आता असं म्हणता, पण काही लोकांना हाताशी धरून असं करता, असं त्यांचं म्हणणं. त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं. असं जर असेल तर मी तेच म्हणते ना, पुराव्यानिशी सिद्ध करावं. आम्ही म्हणजे आम्हाला जर करायचं असेल तर खूप आम्ही काही करू शकतो, पण असं नाहीच आहे म्हणजे की काही आमचा काही संबंधच नाही त्या गोष्टींमध्ये. मला सांगा, काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसांपूर्वी ते आपल्या इन्स्टिट्यूटची एक गाडी होती, ती गाडी अडवली, काही मुलं होती त्यामध्ये आणि त्यांनी असा आरोप केला का तुम्ही काही लोकांना पाठवून मतदारांना भुरळ घालताय किंवा आमिष दाखवताय. खरं तर तो जेव्हा प्रकार घडला त्या दिवशी आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि दादांना मी जवळून पाहिलं आणि दादा मला व्यक्तिशः ओळखत होते, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा दुर्दैवी आकस्मिक असा त्या ठिकाणी अंत झाला, काळाने घाला घातला आणि आमचे नेते आणि शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य ग्रामीण जनतेचे कैवारी किंवा विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामुळे आम्ही त्याच शासकीय दुखवटाबरोबर आमची 3 दिवसाची यंत्रणा देखील प्रचाराची जी आहे ती आम्ही
पूर्णपणे बंद केली होती. त्याच्यामुळे हे जे आरोप ते करतायत ते म्हणजे काहीच त्याला, आणि हे जे आरोप त्यांनी केले हे काही तथ्य नाही आहे त्याच्यामध्ये, कुठलाही पुरावा त्याच्यामध्ये नाही आहे. त्यांनी मी काही बघितलं त्याच्यामध्ये, पण हा सरळ-सरळ म्हणजे मी सांगितलं ना, की फक्त टीका आणि बदनामी कशी करता येईल किंवा जर विरोधक एवढे पुढे गेलेत म्हणजे आमचा अत्यंत चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला या ठिकाणी प्रत्येक मतदारांशी आणि प्रत्येक सर्वसामान्य लोकांशी गेल्यावरती अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद हे एखाद्या वेळेस बघवलं गेलं नसेल त्यांच्याकडून, म्हणून अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. गाव राजुरी गाव असेल, उंच खडक गाव असेल, हे देखील आमच्या खूप पाठीमागं आहे याची खात्री आम्हाला आहे आणि हे याचं वेळोवेळी अनुभव देखील मला मतदारसंघामध्ये किंवा राजुरी आणि उंच खडकमध्ये फिरताना येतो की जनता आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे त्यांनी कितीही शक्ती प्रदर्शन केलं किंवा कुठून लोक आणले आणि कुठली ती लोकं होती याच्यात मला काही आतमध्ये जायचं नाही. पण राजुरी गाव हे म्हणजे एक दिलाना आमच्याबरोबर आहे याची मात्र मला खात्री आहे. कारण राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गट मध्ये असेल किंवा राजुरी गाव जे आहेत ते राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखलं जातं. स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेनके असतील किंवा माजी आमदार लोकप्रिय अतुलदादा बेनके असतील किंवा खासदार आमचे मार्गदर्शक संसदरत्न अमोलजी कोल्हे असतील, यांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम राजुरी गावामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं राजुरी गावानी त्या ठिकाणी प्रेम जे आहे ते वल्लभशेठ बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी त्याची प्रचिती पण प्रत्येक इलेक्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे मला तर काही खच्चीकरणाचं काही वाटतच नाही. ताई, अजून एक मुद्दा येतोय की तुमचे जे समोरचे उमेदवार आहे ते सातत्याने सांगतायत लोकांना का मी पाणी पुरवलं, मी पाण्याचे टँकर दिले, गावोगावी पाणी पुरवलं. काय सांगाल यावर? तुम्ही कुठं अपयशी ठरला त्यामुळे त्यांना पाणी पुरवण्याची वेळ आली? अपयशी असं म्हणणार नाही. आता ज्यावेळी मी सांगितलं ना, की शाश्वत विकासावरती आमचं प्रामुख्याने लक्ष आहे आणि मी माझ्या म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय या दुष्काळग्रस्त भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पांडुरंगजी पवार त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी देखील जलसंधारणाची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामं, जलसंधारणच नव्हे तर सर्व जिल्हा परिषदेची त्या ठिकाणची योजना ज्या आहेत त्या आणण्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. अतुल बेनके साहेबांनी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे अनेक त्या ठिकाणी योजना ज्या आहेत म्हणजे रस्त्याच्या बाबतीत तर खूपच चांगल्या प्रकारचं काम अतुल दादांनी केलेलं आहे. आणि मग मी तेच सांगते की हे सर्व कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही कुठं कमी पडलो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं कमी पडला असं मला वाटत नाही. आम्ही कायमस्वरूपी किंवा शाश्वत विकासावरती त्या ठिकाणी भर दिलेला आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होतोय. परंतु सारखं सातत्याने पाण्याचे टँकर दिले वगैरे असं बोलतायत. पाण्याची टँकर ही तात्पुरती उपाययोजना झाली. कुणी हे पाण्याचे टँकर, आणि त्यावेळी मला माझ्या असं ऐकण्यात आहे की त्या ठिकाणी त्यावेळी एक म्हणजे राजकारण हा विषय बाजूला ठेवून त्या ठिकाणी देण्यात आले होते असं त्यांचं म्हणणं होतं. मग राजकारणात तोच मुद्दा उचलून धरला जातोय ही हास्यास्पदच गोष्ट आहे. म्हणजे मतांसाठी हे अगोदरच तयारी चालू होती टँकर. हो, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुढे भविष्यामध्ये हा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवा. नक्कीच, म्हणजे ज्या काही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतले विषय असतील जलसंधारणाच्या बाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीत, ते नक्कीच आम्ही ते तर नक्कीच योजना त्या नक्कीच आणल्या जातील आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतले विषय असतील त्याचा पाठपुरावा नक्कीच माझ्याकडून होईल जिल्हा परिषदेत केल्यानंतर. अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळं काही प्रचार बंद ठेवायला सांगितला होता. 3-4 दिवस झाले, म्हणजे अजूनही तुमचा नीटचा प्रचार सुरू नाहीये. त्याचा फटका बसेल? नाही, मला नाही वाटत बसेल म्हणून. पण आता सांगितलं नव्हतं आम्हाला. आम्ही स्वयंस्फूर्तीपणाने सर्वच त्या ठिकाणी सर्वांनी आम्हीच ते विषय मांडले अतुल दादांबरोबर आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शरदचंद्रजी पवार गट असेल, अजितदादा पवार गट असेल, शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, RPI गट, आठवले गट असेल किंवा मित्रपक्ष, ह्या सर्वांनी आम्ही त्या ठिकाणी एक न भरून येण्यासारखं नुकसान जे आहे महाराष्ट्राचं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर शासकीय दुखवटा तर पाळलाच गेला, पण आम्ही देखील स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी सर्व प्रचार यंत्रणा बंद ठेवली होती आणि 3 दिवस मीही कुठल्याच कार्यक्रमात त्या ठिकाणी गेले नाही आणि त्याच्यानंतर कालपासून जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी परत प्रचार यंत्रणेत आणि सर्वांना सर्व जनतेला, शेतकऱ्यांना, महिला भगिनींना किती मोठं नुकसान आपलं झालेलं आहे याची जाणीव आहे आणि त्याच्यामुळे त्या जाणीवेतून नक्कीच त्यांची आपल्या एक अजितदादांना म्हटलं तर श्रद्धांजली म्हटलं तर त्यांचा तोही आवाज येतोय की खरंच ताई आम्ही तुमच्याच मागे राहणार आहोत म्हणून. हे सर्व मित्रपक्ष, ही मित्रपक्षांची जी आघाडी झालेली आहे ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना थोडा विस्कळीतपणा आलेला आहे.
आणि त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टींवरती अंकुश ठेवून प्रचार यंत्रणा राबवावी लागत आहे. पण आता आम्ही नव्याने परत कार्यकर्त्यांच्या आणि आपले खासदार अमोलजी कोल्हे असतील, अतुलदादा बेनके असतील, यांच्या सर्वांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सर्वांनी ठरवलं की चांगल्या पद्धतीने सामोरे जायचं. दुःख हे सर्वांनाच झालेलं आहे, पण ते दुःख हा प्रसंग जो आहे तो त्या ठिकाणी बाजूला सारून आपण आता ही निवडणूक पार पाडणं आपल्याला भागच आहे. त्याच्यामुळं मग ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी सर्वसामान्य जनतेला, सर्व माता भगिनींना, तरुण वर्गाला, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना एवढंच आवाहन करते की येत्या 7 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी घड्याळ चिन्हावरील चिन्हासमोरील बटन दाबून आमचे तिन्ही जे उमेदवार आहेत, मी सौ स्नेहल शेळके जिल्हा परिषद उमेदवार म्हणून, त्याचप्रमाणे माझ्या समवेत पंचायत समिती गणातून आणे गणातून प्रदीप भाऊ आहेर आणि साकोरी गणामधून बेल्हा साकोरी गणामधून पांडुरंग शेठ साळवे हे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. तर तुम्ही तुमचा मतरूपी आशीर्वाद आमच्या सर्वांच्याही पाठीमागे कायम ठेवाल आणि नक्कीच तुम्ही आमची साथ द्याल आणि आशीर्वाद द्याल, अशा प्रकारची विनंती जनतेला करते.